नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जेव्हापासून महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे तेव्हापासून महाराष्ट्रात एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपची युती होणार की नाही. सत्तेतले हे दोन पक्ष निवडणुकीत एकमेकाच्या हातात हात घालून सामोरे जाणार का? पण त्यात आज मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. महत्त्वाची अट आणि शर्त ठेवली आहे ती शिवसेनेसमोर. युती होईल तर ती अजेंड्यावर होईल आणि तो अजेंडा असेल तो पारदर्शकतेचा अजेंडा असेल. त्यामुळे शिवसेनेवरती आत्तापर्यंत झालेल्या आरोप प्रत्यारोपांच्या राळेचा, त्या आरोपांचा, त्या घोटाळ्यांचा, या सगळ्याची पार्श्वभूमी मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्याला आहे. त्याच्यामुळे दोन्हीही पक्षात जी अविश्वासाची दरी निर्माण झालेली आहे ती दरी युती पार कशी करणार हा आजचा सवाल आहे. पण या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मुख्यमंत्री नेमका काय म्हणाले पाहूयात आणि मग चर्चेला सुरुवात करूया. आता केवळ सत्तेकरता युती नाही आहे, ही जी युती आहे ही अजेंड्यावर युती आहे. ही केवळ सत्ता आम्हाला मिळाली पाहिजे याकरता युती करायची नाही आहे. आमचं अतिशय स्पष्ट मत आहे, या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करण्याकरता आणि पारदर्शी महाराष्ट्र तयार करण्याकरता अजेंडा तयार होऊन त्या अजेंड्यावर ही युती झाली पाहिजे. केवळ हे सीट शेअरिंग नाही आहे, केवळ सीट शेअरिंग करायचं नाही आहे, केवळ जागांवर तडजोड करायची नाही आहे. जागांची तडजोड तर कोणाशी केली जाऊ शकते. जागांच्या तडजोडी करता हा युतीचा विषय नाही आहे. तर या ठिकाणी जर युती होणार असेल तर ती युती ही अशा अजेंड्यावर झाली पाहिजे की ज्या अजेंड्यातनं या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे. एक पारदर्शी कारभार उभा राहिला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक पारदर्शी परिवर्तन करण्याकरता या युतीच्या चर्चा आम्ही सुरू केलेल्या आहेत. आपल्या बूथची योग्य रचना करणं, आपल्या बूथच्या कार्यकर्त्याला कामाला लावणं, त्याच्यासोबत संवाद करणं, त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण आपली संघटना मजबूतीनं उभं करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तिकीटं कोणाला मिळतील याची चिंता करू नका. एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, नेत्याच्या अवतीभोवती जे फिरतील त्यांना तिकीटं मिळणार नाहीत. माननीय मोदीजींच्या कार्यप्रणालीतनं आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, आता नेत्याच्या भोवती फिरणाऱ्याचं या पक्षात भलं होऊ शकत नाही, जनतेच्या भोवती फिरणाऱ्याचंच भलं होऊ शकतं. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे ज्यावेळी मैदानामध्ये उतरायचे त्यावेळी शत्रू कोण आहे याचा विचार करायचे नाही, समोर कोण आहे याचा विचार करायचे नाही. त्यांचं पूर्ण हे मान्यता होती, देव, देश आणि धर्मासाठी लढायचं आहे. आमचे छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः करता लढत नाही आहे, त्यांना स्वतःचं स्वराज्य करायचं नाही आहे. आमचे नेते नरेंद्र मोदी यांच्या स्वतःचा कुठलाही पर्सनल अजेंडा नाही, त्यांचा स्वतःचा कुठलाही स्वार्थ नाही आहे. या देशाकरता आपल्या जीवनातले 24 तास क्षण कण कण देणारा अशा प्रकारचा आपला नेता आहे. त्यामुळे जो मार्ग माननीय मोदीजींनी या देशामध्ये तयार केलाय त्या मार्गाने चालायचा आहे. तर मुद्दा आहे की पारदर्शकतेच्या अजेंड्यावरच युती होऊ शकते. सुरुवातीला नीलम गोऱ्हे शिवसेना नेते आपल्यासोबत. नीलमताई, असं काय आहे की यावेळेला आकड्यांचा खेळ नको, विश्वासार्हता, पारदर्शकता हवी आहे भाजपला. आणि भाजपचा असा आरोप आहे की शिवसेना मुंबई पालिका असेल, ठाण्यामध्ये असेल, पारदर्शकतेनं कारभार करत नाहीये. आता या अविश्वासासकट युती कशी होणार? एक मला सांगायला पाहिजे की आतापर्यंत युतीचा जो प्रवास आहे तो मुंबई महानगरपालिका असेल किंवा विधानसभा असतील या पार्श्वभूमीमध्ये गेले 25 वर्ष जरी एक अमुक एका पद्धतीने चालला होता, परंतु त्याच्यात अनेक वेळा ताणतणाव आलेले आहेत आणि एका संक्रमण अवस्थेतून आपण जातोय. कारण पहिल्यांदाच असं घडलं 2014 मध्ये की भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं आणि कोणावरही अवलंबून न राहता राज्यात सत्ता येईल असं त्यांना 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या वाटत होतं. युती का तुटली, जागा किती कमी जास्त याच्यापेक्षाही याच्या पूर्वीच्या वेळेला अनेक जागा फॉर्म्युला जो ठरलेला होता तो फॉलोअप करायचा असं सुद्धा घडलेलं आहे. पण महानगरपालिकेचा आता खास प्रश्न झाला तर पारदर्शकता हा काही नवीन कुणाला सापडलेला शब्द आहे किंवा विचार आहे अशातला भाग नाहीये. 1997 ला त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी शिवसेना आणि भाजपची युती जाहीर केली. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं बाळासाहेबांनी की मुंबईत आणखी सगळ्या या महानगरपालिकांमध्ये जे काही आवश्यकता आहे ते आम्ही बदल करू, परंतु मुंबईकरांचा अंकुश महापालिकेवर असला पाहिजे. अच्छा, पण पारदर्शकता म्हणजे नीलमताई, पण तुम्ही म्हणता की हे तर त्याच वेळेला ठरलं होतं, पण आता अचानकपणे इतक्या वर्षानंतर परत म्हणजे आकड्यांचा खेळ नको, पारदर्शकता पाहिजे,
म्हणजे जे काही घोटाळे झाले, जे काही आरोप झाले, ज्या काही हंड्या फोडल्या गेल्या भ्रष्टाचाराच्या, जे काही रावण जाळले गेले, त्याच्यानंतर हे सगळं सुरू झाले ना. म्हणजे हा जो अविश्वास निर्माण झाला एकमेकांबद्दल, हा अविश्वास कसा दूर करणार, हा मुद्दा आहे. एक असं आहे की माहितीचा अधिकार वगैरे विषय जास्त 2005 नंतर समाजामध्ये समोर आल्यावरती लोकांना अधिकाधिक स्वरूपामध्ये उत्तरदायित्व किंवा लोकसेवा हमी या सगळ्या गोष्टींची चर्चा गेल्या 5-6 वर्षात सुरू झालेली आहे. पण शिवसेनेची जी भूमिका आहे त्याच्यात तुमच्या लक्षात असेल की या रंगशारदाच्या मेळाव्याच्या अगोदरच म्हणजे शिवाजी पार्कच्या सभेमध्ये, शिवतीर्थावरच्या सभेमध्ये सुद्धा वारंवार माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे असं म्हणाले होते की युती जागा वाटप कसंही होऊ शकतं, हे शब्द, पण युती करायची तर एका विचारावर केली पाहिजे. मला तर असं वाटतं की पक्षप्रमुखांनी जी भूमिका मांडली होती की युती नुसतं सीट वाटप नकोय, आपली विचारावरची युती होती आणि तशी असेल तर करण्यात अर्थ आहे. तर ते देवेंद्र फडणवीसांनी उलट सांगितलेले की अजेंडा असला पाहिजे, केवळ निवडून येण्याचा निकष नाही, केवळ सत्तेसाठी ती युती नसावी आणि पारदर्शकता असावी. पण एक त्याच्यामधलं एक आहे की तुमच्या म्हणजे मीडियाच्या बातम्यांमध्ये काही ठिकाणी म्हटलेलं आहे की पक्षाचा हस्तक्षेप नको. हे मला वाटत नाही की सीएम असं म्हणू शकणार किंवा देवेंद्र फडणवीस सारखे अनेक वेळेला आमदार राहिलेले व्यक्ती, कारण शेवटी गटनेते असतात प्रत्येक महानगरपालिकेमध्ये, मग ती नागपूरची असेल किंवा मुंबईची असेल किंवा पुण्याची असेल, आणि गटनेते आणि महापौर आणि त्या ठिकाणचे पदाधिकारी त्या पक्षांचे हे मिळून धोरणं ठरवण्याच्या मध्ये काही प्रमाणात त्यांचा सहभाग असतोच. आणि त्यामुळे पक्षाचा काही संबंध नसावा वगैरे हे माध्यमांमध्ये जे काय आलेलं आहे ते त्या माध्यमांच्या स्वतःच्या दृष्टिकोनातली ती माहिती असू शकते. परंतु हे जे तिन्ही मुद्दे आहेत, पारदर्शकता, सत्तेसाठी फक्त युती नाही, युतीचा अजेंडा असला पाहिजे, हे सगळे मुद्दे जे आहेत त्याच्यात ते फार मोठा वाद करावा अशातला भाग नाहीये. दुसरं असं की ते इशारे वगैरे म्हणाल तुम्ही, तर माननीय उद्धव साहेब केवढे प्रखर बोललेले आहेत रंगशारदामध्ये, केंद्रापासून राज्यापर्यंत. मला तर वाटत नाही की कुठला मुद्दा त्यांनी सोडलेला आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरती जे माननीय मुख्यमंत्री म्हणाले की आमचे त्यांचे काही मतभेद आहेत, पण मतभेद असले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचा फायदा मिळू नये याचा आपण विचार करायला पाहिजे. मला असं वाटतं हेच एका अर्थाने एक सुतोवाच आहे की राजकीय परिस्थितीच्या मध्ये का काही गोष्टी अपरिहार्य होतात. ठीक आहे, राम कदम आपल्यासोबत येतात. तोपर्यंत अभय देशपांडे सर, की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झालेली युती 25 वर्षापूर्वी आता ती पारदर्शकतेच्या मुद्द्याकडे सरकताना दिसते. म्हणजे हे काय नवीन, म्हणजे जरी निलमताई मान्य करत नसले की हे जुनंच आहे, ह्याच्यामध्ये काही नाविन्य नाहीये, पण आता हे सगळे मराठीचा मुद्दा दूर आहे. आपण या अख्ख्या प्रचारामध्ये युतीची चर्चा चालू झाल्यापासून आपण बघतो आहोत की तो मुद्दा दूर आहे. डिमॉनिटायझेशनचा मुद्दा उद्धव ठाकरे वारंवार उपस्थित करतात आणि मुख्यमंत्र्यांकडून जो उपस्थित केला जाणारा मुद्दा किंवा भाजपकडून तो पारदर्शकतेचा आहे. ते हिंदुत्व ते पारदर्शकता, हा प्रवास काय आहे? मला वाटतं की युतीचा प्रवास 94 पर्यंतचा, 2014 पर्यंतचा आणि 2014 नंतरचा, असं मला वाटतं की वेगळे 2 टप्पे करावे लागतील. कारण 2014 पर्यंत ही नैसर्गिक युती होती. त्याच्यानंतर ही फक्त सत्तेचं गणित जमवण्यासाठी जमलेलं समीकरण आहे. कारण दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढल्या, निवडणुका कशा पद्धतीने लढल्या, काय काय आरोप केले, हे सगळं सर्व श्रोते त्याचं पुनरुक्ती करत नाही. फक्त एकच आहे की या निवडणुकीमध्ये आज भाजपाला केंद्रात स्वबळावर सत्ता आल्यानंतर सगळीकडे आपली शक्ती वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तो भाजपा शिवसेनेची ज्यावेळेस युती झाली त्यावेळेस भाजपाने आपलं एक छोटा भाऊ म्हणून भूमिका स्वीकारली होती. त्यावेळेस झालेलं जागा वाटप त्यानुसार झालं होतं. पण आता वाढलेल्या शक्तीनुसार आपण स्वबळाचा प्रयत्न करू. 100%चं स्वप्न तर त्यांनी वर्षानुवर्ष बघितलेलं आहे. त्यामुळे तिथे जाण्याची हीच संधी आहे. तर ही संधी साधायची असेल तर सहज असं उठून जाता येणार नाही. त्याच्यासाठी काही कारणं लागतील. ती कारणं शोधण्याचं काम गेली 2 वर्ष सुरू आहे. जर ही कारणं होती तर 2 वर्षापासून जर ती पारदर्शकता खटकत आहे तर ती 2 वर्ष कशासाठी खपवून घेतली, त्याच्यातून काय निष्पन्न झालं ते व्यक्त करण्यात. तर मला वाटतं की त्यांनी एक पार्श्वभूमी तयार केलेली आहे. त्या पार्श्वभूमीचा दुहेरी वापर होऊ शकतो. एक तर जागा जास्त मिळवता येतील किंवा स्वबळावर लढण्याचा मार्ग मोकळा करता येईल. आज मुख्यमंत्र्यांनी पूर्ण तोडून न टाकता एकीकडे ते सांगतायत की समोर शत्रू कोण आहे हे न बघता आम्ही लढू, त्याच वेळी दुसरीकडे ते सांगतायत की युतीची चर्चा चालू आहे, त्याचा निर्णय योग्य वेळी होईल. म्हणजे अजूनही मला वाटतं की दोन्ही शक्यता भाजपाने पूर्णतः बंद केलेल्या नाहीत, नाकारलेल्या नाहीत. त्याचा थोडा वाव ठेवलेला आहे. परंतु एक नक्की आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये आपण पाहिलं किंवा आत्ताच्या एकमेकांचे आरोप प्रत्यारोप जरी पाहिले तरी या युतीचे मुंबईत जे काय व्हायचं ते होईल. त्याचे परिणाम लगेच राज्यात आणि केंद्रात उमटतील
अशी परिस्थिती राहू नये. नगरपालिका निवडणुकीच्या वेळेस फार कमी ठिकाणी युती झाली त्यांची, परंतु वातावरण गढूळ होऊ नये म्हणून निवडणुकीच्या 4 दिवस आधी युती झाली असं जाहीर केलं. किती ठिकाणी प्रत्यक्षात युती झाली आपल्याला माहिती आहे, बऱ्याच ठिकाणी एकमेकाविरुद्ध लढले, परंतु वातावरण बिघडवू नये याची काळजी घेतली होती. ती कदाचित तशी काळजी युती तोडायची म्हणलं तर इथेही घेतील किंवा एका निर्णायक टप्प्यावर येतील. अजून थोडंसं मला वाटतं की 2-3 दिवसात हे चित्र स्पष्ट होईल. राम कदमजी, तुम्ही थोडंसं लेट चर्चेमध्ये जॉईन झालात, पण मुद्दा असा आहे की पारदर्शकतेचा हा जो मुद्दा आहे, तर मी आता अभय देशपांडेंना असं विचारलंय की 25 वर्षापूर्वी ज्या मुद्द्यावरती युती झाली होती तो हिंदुत्वाचा मुद्दा होता. तुम्ही आता सरकत हळूहळू पारदर्शकतेकडे आलेला आहात. तर 2014 पासून तुम्हाला अचानकपणे भाजपला शिवसेनेचा कारभार तो पारदर्शक वाटेनासा झाला आणि आता तुम्ही पारदर्शकतेच्या मुद्द्यावरती युती होईल असं सांगताय. तुम्ही इतकी वर्ष जर तुम्हाला खटकत होती युती, इतकी वर्ष जर पारदर्शकता नव्हती असं वाटत होतं, तर इतकी वर्ष आपण सहन का केलं शिवसेनेला? दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की कालही अनेक ठिकाणी चर्चा झाली की पारदर्शी या शब्दाचा अर्थ नेमका भाजपला काय अपेक्षित आहे. आज माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील आपल्या भाषणामध्ये अतिशय सुस्पष्ट केलेला आहे. पारदर्शी या शब्दाचा पारदर्शी कारभार हा अर्थ भारतीय जनता पार्टीला अपेक्षित आहे. एक दोन गोष्टी आपण मला सांगा की जर पुन्हा मुंबईकरांना खड्डे असणारे रस्ते मिळणार असतील, मुंबई हे आंतरराष्ट्रीय जागतिक कीर्तीचं हे शहर आहे, पण या जागतिक कीर्तीच्या शहराला सुविधा त्या जागतिक कीर्तीच्या मिळणार नसतील, पाण्यासाठी अजूनही झोपडपट्टीतलाही माणूस तडफड करत असेल आणि बिल्डिंगमध्ये राहणाराही माणूस पाण्यासाठी धडपडत असेल, तर अशा प्रकारचा कारभार हा काही योग्य कारभार नव्हे. तो कारभार करत असताना या प्रत्येक शहरातल्या माणसाला अभिमान वाटेल अशा प्रकारच्या सुविधा त्याला मिळाल्याच पाहिजेत. म्हणजे रस्त्यापासून, रहदारीपासून, शिक्षणापासून सगळ्याच गोष्टी ह्या उत्तम असाव्यात. आणि हे काम करणारी जी सरकारी व्यवस्था आहे, मुंबई महानगरपालिका आहे, त्या मुंबई महानगरपालिकेचा कारभार हा पारदर्शी झाला पाहिजे. म्हणजे जो कर देणारा करदाता आहे, आता नाहीये का तो किंवा मुंबई महानगरपालिकेमध्ये जात असताना किंवा इतर सर्वच ठिकाणी, केवळ मुंबई महानगरपालिका नाही, ऐका, पुन्हा मी आपल्याला सांगतो, जे आमचे खासदार किरीट सोमय्या साहेब असतील किंवा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार असतील किंवा बाकीच्या मंडळींनी ज्या भ्रष्टाचारांच्या आरोपाबाबत जे आरोप केले त्या आरोपांशी आजही आम्ही ठाम आहोत. आणि त्यासाठी एसआयटी नेमली गेली, अनेक कॉन्ट्रॅक्टर तुरुंगात गेले, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. हे देवेंद्र फडणवीस सरकारच्या कालखंडात घडलेलं आहे. विषय असा आहे, सरकार कोणाचं महापालिकेत याच्यापेक्षा ते सरकार लोकांच्या किती हिताचं आणि किती पारदर्शी पद्धतीनं कारभार करतं हे महत्वाचं आहे. आणि ही जर आम्ही भूमिका मांडत असू तर मला असं वाटतं की पूर्ण राज्यभरातल्या लोकांना आवडणारी भूमिका आहे. आणि 2014 साली देखील आम्ही विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही 2014 साली आलो. ठीक आहे. पण राम कदमजी, आता जे तुम्ही मुद्दे उपस्थित केलेत, या सगळे जे मुद्दे उपस्थित केले ते निलमताईंनी ऐकले. निलमताई, आता राम कदम जे बोलले ते तुम्ही ऐकलेलं आहे. हा सगळा जो विश्वास गमावलेला आहे, जो पारदर्शी कारभार होत नाहीये, हे जे रस्ते आहेत खड्डेयुक्त, हा जो कचऱ्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, हा तिथल्या कारभारामुळे उत्पन्न झालेला प्रश्न आहे, निर्माण झालेला प्रश्न आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता असं आहे की हे उत्तर म्हणजे मी आणि राम कदम अनेक वाहिन्यांवरती ते हेच बोललेले आहेत आणि त्याच्यावरती मी उत्तरही दिलेले आहे. पण त्यांची ती जी भूमिका आहे त्याच्यामध्ये मला 2 मुद्दे समोर आणावे असे वाटतात. एक म्हणजे रस्ते चांगल्या प्रकारे व्हावेत, त्याच्यामध्ये चौकशी करा, हे पत्र महापौरांनी आयुक्तांना दिलं होतं. आमचे खासदार आहेत राहुल शेवाळे, त्यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली लोकसभेमध्ये की हा जो कचरा डेपोचा प्रश्न आहे त्याची श्वेतपत्रिका काढा, चौकशी करा, आमची काही हरकत नाही. आणि 2014ला भाजप शिवसेनेचं सरकार आल्यानंतरच असं नव्हे, जवळजवळ गेले 15 वर्ष विधानसभा आणि परिषदेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक खास करून म्हणजे कचरा, पाणी हे सगळे मुद्दे मांडत आहेत. पाण्यात काय होते, मग याच्या पूर्वीचे जे मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा वेळोवेळी आम्ही चौकशी करू, वेळ पडल्यास हस्तक्षेप करू असं सांगितलं, पण त्या चौकशा का झाल्या नाहीत त्याच्याबद्दलचं त्यांनी उत्तर दिलं पाहिजे जेव्हा हे लोक आमच्यावर टीका करतात तेव्हा. 2014 नंतर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर आज संपूर्णपणे आयुक्त जे आहेत ते त्यांनी
त्यांना योग्य वाटतील तसे नेमलेले आहेत. आलेले अनेक उपायुक्त मंत्रालयात काम केलेले तिथे आलेले आहेत. थोडक्यात प्रशासनावरती राज्य सरकारचा निश्चितपणाने त्यांची देखरेख असते, पकड असते. एक दुसरं, अयोग्य निर्णय झालेत आणि त्याच्यावरती मग हे सगळं जे बोलतायत ना, किरीट सोमय्यांचे आरोप आणि अजून आशिष शेलारांचे आरोप आणि सगळे जे बोलतायत त्याच्यावरती सभा आणि परिषदेत चर्चा झाल्या आहेत ना, लक्षवेधी झाल्यात, प्रश्न झालेत. त्याच्यामध्ये जे कंत्राटदार एवढे ब्लॅकलिस्ट होते त्यांना नागपूर महानगरपालिकेत का कंत्राट मिळाली आहेत, त्यांना परत सार्वजनिक बांधकाम विभागातून का ब्लॅकलिस्ट झालं नाही, हा पण पारदर्शी कारभाराचा भाग आहे ना. म्हणूनच तर निलमताई, म्हणूनच तर आजचा प्रश्न असा आहे ना, म्हणूनच निलमताई, म्हणूनच मी तुम्हाला थोडंसं थांबवून विचारतो की म्हणूनच आजचा प्रश्न असा आहे की अविश्वासाची ही जी दरी निर्माण झाली आहे ना, तर ही कशी पार करणार आहेत तुम्ही? त्याच्यासाठी मला असं वाटतं की आता म्हणूनच काय प्रकारचा संपूर्णपणे आता पराग करंदीकर पण इथे आहेत. आमच्या पुण्यामध्ये मेट्रो असेल किंवा स्मार्ट सिटी असेल, त्याच्या कार्यक्रमात काय पारदर्शकता कसली, लोखंडी पडदा असतो मध्ये, फक्त ऐकायला वेळेला कळतं काय घडणार आहे ते सुद्धा मीडियातून आधी कळतं, मग आमदारांना कळतं. पण हे सगळं आम्ही सहन करतो या गोष्टी ज्या आहेत त्या. त्याच्यामुळे मला असं वाटतं पारदर्शी कारभार हा सगळ्या शहरात, सगळ्या जिल्ह्यात समान असावा. पारदर्शी कारभार एका ठिकाणी एक आणि एका ठिकाणी एक असा चालणार नाही. आणि काही वेळेला तर आम्ही सुद्धा, म्हणजे मी तर खरं सांगायचं तर विशेष हक्क समितीचे अध्यक्ष आहे मी, म्हणजे मी प्रिव्हिलेज आणू शकते. पण ज्या वेळेला आम्हालाच कालवा समितीच्या मीटिंगमध्ये डावलतात त्याला काय पारदर्शी कारभार कसा म्हणायचा आता? पण आता मला वाद वाढवायचा नाहीये या सगळ्यामध्ये. मला एकच वाटतं की पारदर्शी कारभार आणि जनतेचा अंकुश, रिमोट कंट्रोल हे सगळं शिवसेनेचीच भूमिका आहे. त्याच्यात आज नव्याने काहीतरी फार मोठा शोध लागलेला आहे असं काही मला वाटत नाहीये. या सगळे मुद्दे आहेत ते कुठल्याही युतीसाठी किंवा दोन माणसांच्या एकत्र कामासाठी गरजेच्याच असतात. त्याच्यामुळे त्याला काहीतरी फार मोठं बौद्धिक आवरण देण्याचा प्रयत्न केला काही ते त्यातून साध्य होणार नाही असं मला माध्यमांना सांगायचं. ठीक आहे. नाही, राम कदम यांना बघला फक्त दोनच प्रश्न विचारायचे आहेत की ज्या माफिया राज किंवा ज्या मुंबईतल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात जे आपण आरोप केलेत त्या आरोपावर तुम्ही आजही ठाम आहेत असं सांगतात, परंतु गेली 20 वर्ष तुम्हीही त्या सत्तेतला एक भाग आहात. तर हे जे काही तिथे गैरप्रकार झाले याची जबाबदारी थोडी तरी स्वीकारणार की नाही भाजप? आणि दुसरं तसं असेल तर सरकार तुमचं आहे, चौकशा सुरू केलेल्या म्हणतायत, तर त्याची कारवाई फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंतच मर्यादित कशी राहते? अभयजी, तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे सांगताना एवढंच नम्रपणे या ठिकाणी सांगेन की सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी हाच येतो की जेव्हा आम्ही पारदर्शी कारभार म्हणतो, आणि मी मगाशी स्पष्ट केलं की जे भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या आरोपावर आम्ही ठाम आहोत, आजही ठाम आहोत निश्चितपणे. पण आता भविष्याकडे वाटचाल करत असताना कुठेतरी एक सुवर्ण मध्य, तर तो सुवर्ण मध्य काय असला पाहिजे? तर तो सुवर्ण मध्य एक इथून पुढे भविष्यातलं काम होताना मुंबईकरांना विश्वास वाटेल अशा प्रकारचं सरकार देणं, ही भूमिका मांडली आहे. आणि आपण 20 वर्षाचा जो उल्लेख केला त्या 20 वर्षाच्या उल्लेखांमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये निर्णय घेण्याची जागा भारतीय जनता पार्टीकडे त्या खुर्च्या नव्हत्या. निर्णय घेण्याची जागा आमच्या मित्रपक्षाकडे होती. हे मी वारंवार आम्ही स्पष्ट केलेलं आहे. तर निर्णय घेण्याची जागा जर भारतीय जनता पार्टीकडे असती तर आम्ही निश्चितपणे त्याचं आम्ही उत्तरदायित्व स्वीकारलं असतं. तर त्याच्यामुळे जो स्टँडिंग कमिटीचा चेअरमॅन आहे, जो महापौर आहे, निश्चितपणे आमचा काही वाटा आहे हे आम्हाला नाकारता येणार नाही. पण निर्णय घेण्याची अधिकाराची जी खुर्ची आहे ती अधिकाराची खुर्ची आमच्या मित्रपक्षाकडे होती. पण जेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अत्यंत प्रामाणिकपणे जेव्हा त्याची एन्क्वायरी लावली, SIT स्थापन केली, अनेक अधिकारी तुरुंगात गेले, आणि ती एक चैन असते. जेव्हा आपण प्रोसेस करतो एखाद्या गुन्ह्याच्या तपासाची ती चैन असते. ते निश्चितपणे ज्याच्यापर्यंत तो भ्रष्टाचार पोहोचलाय त्याच्यापर्यंत पोहोचला गेला पाहिजे, ती चेन पोहोचली पाहिजे. या तुमच्या मताशी आम्ही देखील सहमत आहोत, म्हणूनच आम्ही पारदर्शी कारभार म्हणतो आहोत. अच्छा, ठीक आहे. मुद्दा लक्षात आलेला आहे. म्हणजे तुम्हाला ही चेन कुठपर्यंत पोहोचवायची माहिती नाहीये, नेमकी चेन तुम्हाला कुठपर्यंत पोहोचवायची माहिती नाहीये. पण भाजपच्या आमदारांनी, खासदारांनी कायम वारंवार सांगितलेलं आहे बांद्र्याचा बॉस किंवा भ्रष्टाचाराचा रावण, माफिया राज वगैरे, तर तुम्हाला कुठपर्यंत पोहोचवायची ही चेन माहिती नाही. पण मुद्दा असा आहे की पुण्यात, ठाण्यात आणि नाशकात अशी स्थिती आहे. तिथं तर नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दोघांनी म्हणजे स्वबळावर जाण्याचा नारा दिला आणि शिवसेनेला दूर ठेवा असं म्हटलंय. आणि आपल्यासोबत पुण्यावरून पराग करंदीकर आहेत. पराग करंदीकर सर, जी स्थिती मुंबईत आहे ती स्थिती पुण्यात आहे. अविनाश काकडे हीच भाषा बोलतायत की आपल्याला शिवसेनेची गरज नाहीये, 8च्या 8 आमदार भाजपचे आहेत आणि इथं आपण पूर्ण ताकदीनिशी एकट्याच्या बळावरती लढू शकतो आणि जिंकू शकतो. तर खरं नेमकी स्थिती काय आहे आणि या अविश्वासासह
पुण्यातही म्हणजे आता नीलमताई तर बोलले की आम्हाला तर कळतच नाही म्हणजे कधी उद्घाटनाच्या तारखा ठरतात मेट्रोच्या आणि ते कधी प्रस्ताव पारित होतात आम्हाला कळत नाही आणि मग ही कसली पारदर्शकता भाजप कुठल्या पारदर्शकतेची भाषा करते असंही त्यांनी विचारलं. तर या सगळ्या सकट नेमकं शिवसेना आणि भाजप युती होऊ शकते का आणि जर युती नाही झाली तर याचे परिणाम काय होऊ शकतात? म्हणजे हे जे काही पारदर्शकतेचा आग्रह आहे किंवा तो जे भांडण आहे हे दाखवण्याचं एक कारण शोधलं जाणारं कारण आहे. 25 वर्ष ही युती आहे आणि त्याचं डायनामिक्स खरं तर वेळोवेळी बदलायला पाहिजे, कारण राजकारणात 2+2=4 इतका सरळ साधा हिशोब कधीच नसतो. भाजपला आता हा साक्षात्कार झालेला आहे की त्यांची ताकद वाढलेली आहे. नगर परिषदांच्या निवडणुकानंतर ज्या ग्रामीण भागातही भाजप नव्हता तिथेही आता भाजप दिसतो आहे. त्यामुळे आता महापालिका म्हणजे जी शहरं आहेत याची आता ज्या 10 महापालिकांमध्ये जी निवडणूक होते आहे त्यातल्या 5 ते 6 महापालिकांमध्ये तर भाजप चांगलाच यशस्वी यापूर्वी होता आणि चांगली संख्या होती, पण आतापर्यंत कायम धाकट्या भावाची भूमिका त्यांना घ्यायला लागली होती. या वेळेला मात्र ते कुठेतरी ही भूमिका बदलू इच्छितात. आता मगाशी अभयजी म्हटलं जसं की ते कारण तयार करतायत ही युती करायची किंवा करायची नाही याला. पुण्यामधली जर गोष्ट बघितली तर पुण्यामध्ये लोकसभेची निवडणूक त्याच्यानंतर जी विधानसभेची निवडणूक ही अक्षरशः सर्व राजकीय अंदाज चुकवणारे होते. मी या चॅनलवरही आधी म्हटलं होतं की लोकसभेच्या निवडणुकीत त्याच्या आधीच्या निवडणुकीत अनिल शिरोळे यांना जेवढी मतं पडली होती तेवढं त्यांचं मताधिक्य होतं 2014 मध्ये. आणि नंतरच्या विधानसभा निवडणुकीतही 8चे 8 आमदार पुण्याने दिले, पिंपरी चिंचवडनेही दिले. त्यामुळे साहजिकच भाजपचा उत्साह प्रचंड वाढलेला आहे. एक दुसरं कार्यकर्त्यांचा दबाव या कारणासाठी आहे की गेली 25 वर्ष या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळालेली नाही. बरोबर. एक जवळजवळ संपूर्ण पिढी याच्यामध्ये बाजूला गेलेली आहे. आणि पुण्याचं उदाहरण घ्या, कोथरूड सारखं की जो भाजपचा बालेकिल्ला समजला जातो, गेली 25 वर्ष तिथे शिवसेनेचे आमदार होते. यावेळेला पहिल्यांदा निवडणूक झाली आणि भाजपच्या उमेदवारांनी प्रचंड मताधिक्य मिळवलं. त्यामुळे खरी जी याच्या मागचं जे सगळं गडबड आहे ती हीच आहे की भाजपचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे आणि त्यांना आता ती मोठ्या भावाच्या भूमिकेत जायचंय आणि त्यासाठी ही कारण तयार करणं किंवा कारण शोधणं अशीच परिस्थिती आहे. पुण्यामध्ये संजय काकडे म्हणतात, संजय काकडे राज्यसभेचे खासदार आहेत, पण पुण्यामध्ये एकूण सर्व आमदारांचा किंवा आमदारांचा आणि निवडून आलेल्या खासदारांचाही त्यांची भूमिका हीच आहे की आता या वेळेला तरी लढू द्या, कारण कार्यकर्त्यांचा दबाव एवढा प्रचंड आहे की लोकसभेला जर आम्ही सक्षम असतो, विधानसभेला सक्षम असतो तर महापालिकेत का नसतो आणि एकदा काय व्हायचं ते होऊ द्या. ह्या टोकापर्यंत आता भाजप म्हणजे आज ठाण्यामध्ये तर फलकच लागले जाहीरपणे नको असेल. पुण्यामध्येही परिस्थिती तशीच आहे. आणि तुलनेने या वेळेला एक दुसरं अजून प्रमुख कारण आहे की शिवसेनेचं जी युतीचं सगळं डायनामिक्स आहे हे प्रामुख्याने मुंबईवर आधारित आहे. तुम्ही उद्धव ठाकरे एक म्हणतात, संजय राऊत म्हणतात की खालीच्या सगळीकडे युती नाही तर कुठेच नाही, आणि बरोबर उद्धव ठाकरे अजून म्हणतात की मी आणि मुख्यमंत्री निर्णय घेणार. दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस म्हणतात युतीची चर्चा चालू आहे पण स्थानिक नेतृत्व जे म्हणेल तो निर्णय आम्ही मान्य करू. त्यामुळे प्रत्येक जण हे युती करायला आम्ही तयार नव्हतो याचा अपश्रेय येऊ नये यासाठी या दोघांचीही धावपळ चालू. म्हणजे कुणालाही यावेळेला हे पराग सर यावेळेला कुणालाही कदाचित खडसे व्हायचं नाही असं म्हणताय तुम्ही? तसंच आहे ते खरं. त्यामुळे प्रत्येक जण दुसरा जबाबदार कसा असेल याचं तयारी करतायत असं वाटतं. अच्छा, मग या सगळ्या परिस्थितीत तुम्ही काय बघताय? युती बघताय की नाही बघताय या महापालिकेच्या निवडणुकीत? मला अजून सातत्याने वाटतं की मुंबईचा जो काही निर्णय असेल तो त्याच्यावर राज्यातल्या उरलेल्या सगळ्यांचं भवितव्य अवलंबून असेल. मुंबईमध्ये युती झाली तर ती युती कदाचित बाकीच्यांवर लादली जाईल, पण आता या घटने क्षणी पुण्यामध्ये तरी युती भाजपच्या दृष्टीने. पराग सर ही जर युती लादली गेली तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? कारण मी पुण्याच्या दृष्टिकोनातून विचारतोय, कारण जर युती लादली गेली तर कार्यकर्ते खाली त्याच्यामध्ये दुफळी होऊ शकते, एकमेकांना मदत नाकारू शकतात, त्याचा काय परिणाम होऊ शकतो? बघ अभिजित, सत्तेत असलेल्या प्रत्येक पक्षाला हे परिणाम भोगावेच लागतील. त्यामुळे युती झाली तर बंडखोरी होणार. भाजप तुलनेने शिस्तबद्ध पक्ष आहे पण कदाचित या वेळेला ते चित्र दिसणार नाही. युती झाली तरी
बंडखोरी होईल, त्याच्यात पुढचे सगळे परिणाम होतील. पण आता पुण्यातली जर आपण विचार केला तर पुण्यातली लढत ही खरोखर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच आहे. अच्छा, ठीक आहे. म्हणजे तिथं शिवसेनेला तुम्ही कुठे बघताय? माहिती तिसऱ्या नंबरवर बघताय की दुसऱ्या नंबरवर? तिसऱ्या नंबरवर आता पुण्यात तरी आपण भाजप शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेस अशा पद्धतीने आपण बघतो. ठीक आहे. राहुल पांडे आहेत आपल्यासोबत नागपूरहून. राहुल पांडेजी, तिथं तर एक हाती सत्ता आहे आणि शिवसेना तिथं लढू शकेल, स्वबळावरची सुद्धा भाषा करू शकेल किंवा लढू शकेल अशा स्थितीत नाहीये. तिथं पक्षामध्ये पण बऱ्याचशा गडबडी आणि कुरबुरी चालू आहेत शिवसेनेमध्ये. तर आता नागपूरमध्ये तर शिवसेनेला तसा जसा मुंबई, ठाण्यात, नाशकात आणि पुण्यात बोलण्याला चान्स आहे तसा चान्स असताना दिसत नाहीये. तर अशा स्थितीमध्ये तिथे जरी युती झाली किंवा नाही झाली तरी भाजपला शिवसेनेला गमावण्यासारखं काही नाहीये. गमावण्यासारखं जे आहे ते भाजपकडे आहे, कारण तितकेच तगडे उमेदवार, तितकेच जास्त उमेदवार. तर या सगळ्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी असेल तर यांना फायदा होऊ शकतो किंवा बसपा असेल तर हे जास्तीचे उमेदवार जे तुमच्याकडे आलेले आहेत त्यांना कसं थोपवणार आहे, कसं थोपवायचं, हा पण भाजपसमोर प्रश्न असू शकतो. अर्थातच भाजपकडे कालपर्यंत 2200 लोकांनी 151 जागांसाठी उमेदवारी मागितली आहे. बापरे. आणि त्यामुळे शिवसेनेला जागा सोडायच्या की नाही सोडायच्या हा भाजपच्या दृष्टीने तर नागपूरला चर्चेचा सुद्धा विषय नव्हता. त्यामुळे कंटाळून का होईना पण काल शिवसेनेनी त्यांच्या मेळाव्यामध्ये संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांनी भारतीय जनता पक्ष आमचा शत्रू क्रमांक 1 आहे असं नागपुरात घोषित केलं आणि शिवसेना स्वबळावर नागपूर महानगरपालिकेची निवडणूक लढणार आणि 151 जागांवर शिवसेना आपले उमेदवार उभे करणार अशी घोषणा सुद्धा त्यांनी काल पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलेली आहे. अर्थात भाजप नेतृत्वाने त्याला कवडीचीही काही फारसं महत्व किंबहुना त्यावर रिॲक्शन द्यायचं सुद्धा त्यांनी टाळलंय. कारण आज भाजपचं टार्गेट महानगरपालिकेत हॅट्रिक ठेवून, कारण आज नागपूर हे इतकं मोठं पॉवर सेंटर आहे भाजपसाठी. नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असताना सलग तिसऱ्यांदा सत्ता ठेवून अधिक मताधिक्याने ठेवणं ही त्यांच्या समोरची प्रायोरिटी आहे. आज काँग्रेसमध्येच गटबाजी इतक्या मोठ्या प्रमाणावर उफाळून आलेली आहे. राष्ट्रवादीत जवळजवळ सन्नाटा आहे आणि शिवसेना मागच्या वेळेला युतीत असल्यामुळे एक 6 जागा त्यांना मिळाल्या होत्या. ते अतिशय भाजपनी शेवटच्या टप्प्यामध्ये 15-16 जागा त्यांच्यासाठी सोडल्या होत्या. मुळातच शिवसेनेत नागपुरात अजिबात गेल्या 25 वर्षात कधी उभरू न शकलेलं समर्थ नेतृत्व आणि मुंबईचंही मला वाटतं नागपूरकडे बरंच दुर्लक्ष झालंय शिवसेनेचं नेतृत्वाच्या बाबतीत. त्यामुळे इथे शिवसेना बार्गेनिंगच्या सुद्धा पोझिशनमध्ये नाहीये आणि भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला तर अजिबात नाही, काही इंटरेस्ट सुद्धा नाही. पण जसं करंदीकर साहेब म्हणाले तसं जर मुंबईत जो निर्णय होईल आणि कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सेनाप्रमुख उद्धव ठाकरे जर निर्णय घेतील, कदाचित काही थोड्याफार जागा शिवसेनेला सोडण्याचा एखादा कटू निर्णय इथल्या स्थानिक दृष्टीने भाजप कार्यकर्त्यांच्या दृष्टीने होणारा निर्णय होऊ शकतो. पण आजच्या तारखेला नागपूरला बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे भाजपला अजिबात शिवसेनेला घेण्यात रस नाही हे त्यांच्या स्थानिक नेतृत्वाने स्पष्ट केलेलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची स्थिती तुम्ही सांगितली इतका सन्नाटा आहे, पण इकडे मुंबई आणि पुण्यामध्ये किंवा इकडे काही वेगळी स्थिती नाहीये. सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष विस्कटलेल्या स्थितीत आहेत आणि जशी जशी युतीची चर्चा पुढे जाते तसतसं काँग्रेस आणि राष्ट्रवादी पण एकत्र येण्याच्या मार्गावर दिसत आहेत. आज तसं वक्तव्य सुद्धा सुनील तटकरेंनी केलं होतं. तर अशी जर स्थिती झाली की भाजप आणि शिवसेनेची युती झाली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती झाली तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? त्याचा बऱ्यापैकी परिणाम होऊ शकतो, कारण काँग्रेस राष्ट्रवादी कितीही झालं तरी त्यांचं या सर्व शहरांमध्ये, नागपूर सकट सर्व शहरांमध्ये त्या प्रत्येकांचा एक कमिटेड वोट बँक सुद्धा आहे. त्यांची कमिटेड वोट बँक असल्यामुळे आपण त्यांना मार्जिनलाइज करून चालणार नाही. किंबहुना आज नागपूरच्या लगत असलेल्या कामठीमध्ये मुस्लिम आणि दलित बहुल क्षेत्रामध्ये काँग्रेसने जे एक हाती यश मिळवलं आहे ते सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणूनच भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने या विषयावर मौन बाळगून राज्य पातळीवर जे होईल ते होऊ द्या, तोपर्यंत आपण आपले उमेदवार निश्चित करून त्या दिशेने आपण पुढे चालू. आणि त्यामुळे शिवसेनेच्या नेतृत्वाशी ती चर्चाच न झाल्यामुळे त्यांनी सुद्धा आपण आपले 151 आमदार 151 उमेदवार आपले निश्चित करू. त्या तुलनेत राष्ट्रवादीने तर आज त्यांचं बोर्ड डिक्लेअर केला की आता आम्ही उमेदवारांच्या मुलाखती घेऊ, इतकी त्यांची जबरदस्त तयारी आहे नागपूरला. आणि काँग्रेसमध्ये इथल्या स्थानिक तिन्ही नेत्यांमध्ये इतका बेबनाव आहे की ते नागपूरला दिल्लीला एकमेकांशी बोलत सुद्धा नाही. अशा परिस्थितीत पुढच्या 15 दिवसात जर परिस्थितीमुळे मजबुरी का नाम
अशा यांनी जर ते एकत्र आले तरच कदाचित भाजप शिवसेनेची स्थानिक पातळीवर सीट ऍडजस्टमेंट होण्याची शक्यता. अच्छा ठीक आहे, पण राहुल पांडेजी, मी आता तुम्हाला तुम्ही बऱ्यापैकी भाजप आणि संघाच्या सगळ्या रिपोर्टिंग बद्दल आणि याच्या जवळ आहात, तुम्ही याबद्दलचे अनेक रिपोर्ट्स दिलेले आहेत. तर मुद्दा असा आहे की नागपूरमधून किंवा रेशीमबागेतून जो निर्णय निघतो त्याचाही या सगळ्या निवडणुकांवरती परिणाम असतो. तर तिथलं वारं कुठल्या दिशेने वाहते? युतीच्या दिशेने वाहते की स्वबळाच्या दिशेने वाहते? आपण एक महिन्याभरापूर्वी नागपुरात एक महत्वाची घटना घडली होती. श्री नितीन गडकरी यांच्या कन्येचा विवाह असताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आले होते आणि त्यांनी महालच्या राष्ट्रीय स्वयंसंघाच्या मुख्यालयात जाऊन संघ प्रमुख श्री मोहन भागवत यांची जी आवर्जून भेट घेतली होती ही दुर्लक्ष करण्यासारखी बाब नाही. किंबहुना बाळासाहेब ठाकरे जिवंत असेपर्यंत संघाची अनेकदा शिवसेनेच्या मुखपत्रात किंवा शिवसेना नेतृत्वाकडून बऱ्याचदा खिल्ली उडवली जायची, पण यावेळेला ज्या पद्धतीने अतिशय शालीनतेने ती भेट झाली तर मला वाटतं त्याचा कुठेतरी ती दुर्लक्ष करण्यासारखी घटना नाही. कदाचित त्याचा प्रभाव आपल्याला पुढच्या 5-7 दिवसात त्या घटनेचा दिसेल. अच्छा, म्हणजे पुढच्या 5-7 दिवसात तो पॉझिटिव्ह परिणाम दिसेल असं तुम्ही म्हणता की निगेटिव्ह परिणाम दिसेल? कारण मग तुम्ही जे सांगताय त्याच्यावरून इकडे मुंबईत आडाखे बांधायला सुरुवात होतील खरं तर. नाही, मुळातच असं आहे की संघाचा शिवसेनेच्या प्रती पाहण्याचा दृष्टिकोन हा, कारण भाजप शिवसेनेची जेव्हा युती झाली तेव्हा ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली आणि जसं अभयजी म्हणाले की नंतर ती जागांच्या संदर्भात आली किंवा हे जरी असलं तरी कुठेतरी शिवसेना आणि भाजप हे एकमेकांचे नॅचरल अलायन्स पार्टनर आहेत. ही संघ वर्तुळातल्या श्रेष्ठींची नेहमीच भूमिका राहिली असल्यामुळे कदाचित होय तो तोडू नये ही त्यांची भावना असेल, पण स्थानिक कार्यकर्त्यांचा रेटा जेव्हा असतो तेव्हा अनेकदा नेत्यांचाही नाईलाज होतो. पण आपण संघ नेतृत्वाला जे ओळखतात त्यांना हे माहिती आहे की ते शॉर्ट टर्म गेनचा फारसा विचार करत नाही, कारण त्यांना दूरदृष्टीने काय आजची एक महानगरपालिका किंवा एक विधानसभा किंवा एक लोकसभा यांचा ते विचार न करता आयडिओलॉजिकल बेसवर असलेल्या अलायन्सला शक्यतो मजबूत ठेवण्याच्या कडे त्यांचा कल नेहमीच असेल. आणि त्या अनुषंगाने भाजपला गरज पडली तर कदाचित थोडासा पॉलिटिकल कॉम्प्रोमाइज सुद्धा करावं लागू शकेल. नक्कीच नाही. अतिशय महत्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे राहुल पांडेंनी की विचाराच्या मुद्द्यावरती संघ कायम लढत असतो आणि त्या विचारावरती जात असतो. तर तसं जर झालं तर मोठं कॉम्प्रोमाइज किंवा एक छोटं मोठं कॉम्प्रोमाइज भाजप सुद्धा करू शकतं आणि त्याची जाणीव कदाचित नेतृत्वाला असल्यामुळे त्याबद्दलची भाषा जी आहे ती यावेळेला तशी नेतृत्वाकडून जी भाषा आहे ती थोडीशी सॉफ्ट बघायला मिळते. सत्तेच्या राजकारणात आता भाजपने जितके कॉम्प्रोमाइजेस केलेत ते बघताना आता म्हणजे पिंपरी चिंचवडचं उदाहरण घ्या, तिथे कुठले नॅचरल अलायन्स जोडलेत तुम्ही? म्हणजे आज पिंपरी चिंचवडमध्ये अर्धी राष्ट्रवादी काँग्रेस आली आहे भाजपमध्ये. म्हणजे अशा जर परिस्थितीमध्ये पॉलिटिकल निर्णय होत असतील तर मला वाटतं की काही प्रमाणात ते कॉम्प्रोमाइजेस करतील, काही प्रमाणात करणारे नाही. शाश्वत धर्मासाठी राष्ट्रवादीचा आपद्धर्म परवडतो तर तो शिवसेनेचा का नाही परवडत? तुम्ही इथं पारदर्शकपणाची भाषा करता, त्यांच्याकडून ज्याला तुम्ही लोक घेता त्यावेळेला तुम्ही काही हा क्रायटेरिया लावत नाही का तुम्ही? मुळामध्ये एक लक्षात घ्या की कार्यकर्ते प्रत्येक पक्षामध्ये असतात आणि ते काही सगळेच कार्यकर्ते इतर पक्षातले वाईट असं आम्ही कधीच म्हटलं नाही. अच्छा, मुळामध्ये पक्षामध्ये काम करणारा चांगला कार्यकर्ता, त्याला विचार आवडला, त्याला पक्ष आवडला आमचा आणि आमच्या पक्षा येत असेल तर वेगवेगळ्या पक्षामध्ये लोक जात आहेत, भाजपमध्ये येत आहेत आणि जी चांगली लोक आहेत तर त्यांना स्वीकारण्यासाठी काहीच अडचण नाही, त्यांना आम्ही स्वीकारतो आहोत. अच्छा, विठ्ठल शेलार, जेव्हा आपण सत्तेमध्ये येतो तेव्हा श्याम शिंदे, पप्पू गोलप वगैरे यांच्यासारखी चांगली लोक तुमच्याकडे येतात विकासासाठी. ऐका आपण हे पूर्णपणे चुकीचं आहे. हे माध्यमांनी ज्या पद्धतीने दाखवलं ते पूर्णपणे गैर आहे. मूळ मुद्दा लक्षात घ्या. आपण महाराष्ट्राचं पाहिलं, आज जेव्हा आमची प्रदेश कार्यकारिणी होती माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय सुस्पष्टपणे अनेक गोष्टी स्पष्ट केल्या की आज देशभरातली सगळी राज्य महाराष्ट्रात येत आहेत आणि जे देवेंद्र फडणवीस सरकारने वेगवेगळे उपक्रम सुरू केले, प्रश्न जो विचारतो तो वेगळाच कॉपी करतायत. तर हे अशा प्रकारचं विकासाचं मॉडेल प्रत्येक ऐका तुमच्या प्रश्नावर येतोय मी, 2 मिनिटं बोलू द्या मला. नाही रामगणजी, तुम्ही पुरी पॉइंट जर आलात ना तर आपल्याला जास्त वेळ चर्चा घेता येईल. पुणे महानगरपालिकेत व्हावं, पूर्ण राज्यभराच्या जिल्हा परिषदांमध्ये व्हावं
ऐका ऐका पूर्ण महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदांमध्ये व्हावं अशी जर भाजपची मानसिकता असेल तर ती चुकीची आहे का? आणि हे होण्यासाठी पारदर्शी कारभार लागतो. पारदर्शी कारभार नसेल तर हे होऊ शकत नाही. या विचारांशी आम्ही ठाम आहोत. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. पराग सर, नेमका कुठला पारदर्शी कारभार घेतलेला आहे पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनी? जरा तुम्ही समजून सांगाल का यांना? नाही, त्याच्या आधी मी एक लक्ष वेधू इच्छितो. आजच जो कार्यकारिणी झाली स्टेजवर जो बॅकड्रॉप होता त्याच्यावर असं लिहिलं होतं, जिंकूया महाराष्ट्र सारा. आणि जे कडेला जे 2 पीस होते त्याच्यावर लिहिलं होतं 100% भाजप, जे जुनं आहे. पण जिंकूया महाराष्ट्र सारा हे नवीन आहे आणि हे सिग्नलिंग आहे. त्यामुळे हे जे मी जे मगाशी म्हटलं तीच वस्तुस्थिती आहे की पोपट मेला आहे हे सांगणार कोण, असं खरं तर हे सगळं चित्र आहे. प्रत्येक वेळेला काहीतरी एक कारण शोधत आहे. आणि पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये पारदर्शकता, एक तर मुळात भाजपची इथे सत्ता नाही. गेल्या 15 वर्षामध्ये भाजपची सत्ता नाही. काही काळा पुणे पॅटर्न, आणि मगाशी जो अभय देशपांडे म्हटले पुणे पॅटर्न अजून विसरलेले नाहीत ना लोक. त्याच्यामध्ये तर आपण भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरही थेट युती केली. त्यामुळे वेळ पडली तर सत्तेचं गणित जुळवण्यासाठी सर्व काही होत. त्याच्यात कुणीच का असं काही म्हणू नये. कारण पण अभय सर, सॉरी पराग सर, असं आहे का की म्हणजे आता राष्ट्रवादीतून कोणी यायचं बाकी राहिलंय का पिंपरी चिंचवड मधून किंवा पुण्यातून? बाकी काय शेवटच्या क्षणापर्यंत. आता हे बघा, सत्तेचं वारं ज्या दिशेने आहे तर येणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. आता भाजपला अडचण अशी आहे की किती घ्यायचे आणि स्वतःच्या किती कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा. मुद्दा हा आहे की एकदा आता 80,000 लोकांचा मतदारसंघ झाला जवळजवळ. त्यामुळे किमान तो त्या उमेदवार जो असेल तो म्हणजे तो जाऊ तर शकणार नाहीच फिजिकली, पण किमान माहिती असेल त्या परिसरामध्ये. एवढं तर त्याचं बेसिक क्वालिफिकेशन असायला लागेल. बाकीचं इलेक्टिव्ह मेरिट वगैरे हे तर नंतरच्या गोष्टी. अच्छा, त्यामुळे ही आयाराम गयाराम हे जे सध्या चालू आहेत हे प्रामुख्याने त्याच्यामुळे जास्त चालू आहे की यांचा जो सामान्य कार्यकर्ता आहे त्याला निवडणुकीत उभं करून त्याला यश मिळेल याची यांच्या नेत्यांना खात्रीच नाही. त्यामुळे यांना बाकीचे लोक हवे आहेत. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. राम कदमजी, मुद्दा असा आहे की आता पारदर्शकतेचा जो मुद्दा आहे तो दोन्ही बाजूनी उपस्थित केला जाऊ शकतो, जसं नीलम गोरे म्हणाल्या तसं. तर मुद्दा असा आहे की मी येतोय तुमच्याकडे, तुम्हालाच विचारतोय रामकदमजी. जसं नीलम गोरे म्हणाल्या तसं तो दोन्ही बाजूनी उपस्थित केला जाऊ शकतो. तर अविश्वास वाढत चाललाय. विषय आपला तोच आहे. मी मुद्दाम विषयावरती राहतोय की ही दरी कमी करावी लागेल ना. तुम्ही आता जसं असं आहे का की पराग करंदीकर म्हणते तसं आहे का की पोपट मेलेला आहे कोणी सांगायचा, हा प्रश्न आहे. अभिजित नाही, तुमच्या प्रश्नावर येण्यापूर्वी जे मगाशी जे म्हणाले त्यांच्याबद्दल बोलतो. मुळामध्ये की पुण्यामध्ये जे सांगताना सांगितलं की जे पक्षातले जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांचा सन्मान आहेच आहे, पण त्याच वेळेस पक्षामध्ये दुसरेही काही चांगले कार्यकर्ते येत असतील तर आमचा पक्ष त्यांना सामावून घेतोय. कारण सगळ्यांनीच मिळून या राज्याचा, या देशाचा विकास करावा हे आमचं स्वप्न आहे. आमच्यासाठी सत्ता हे विकासाचं साधन आहे. सत्ता हे काही जसं इतर पक्षांनी आतापर्यंत देशाला चुना लावण्याचं काम केलं ते काही भारतीय जनता पार्टीची ती मानसिकता नव्हे. विकास या देशाचा झाला पाहिजे, अंत्योदयापर्यंत विकास झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे जे लोक येतात त्यांना स्वीकारतो, हा एक भाग. आणि दुसरं जे नीलमताई म्हणाल्या, नीलमताईंना फक्त कार्यक्रम आम्हाला कळले नाहीत, अमुक नाही अशी त्यांची ती तक्रार होती. त्या तक्रारीशी मी सहमत आहे. निश्चितपणे त्याच्यामध्ये बदल घडेल आणि घडला पाहिजे. एखाद दुसऱ्या कार्यक्रमात चुकून राहून गेलं असेल, पण असा काही भाग नाही किंवा कुणाला कळवायचं नाही वगैरे अशातला अजिबात भाग नाही. आपण ज्या वेळेस आपण निवडणुकीला सामोरं जात असतो, पुन्हा पुन्हा मी चौथ्यांदा रिपीट करतो की कार्यक्रम कोणाला कळला न कळला तो विषय नाहीये. विषय विकासाचं काम करताना सरकार तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. तुम्ही हे तर फार छोटे मुद्दे झाले. गोरगरिबांच्या हिताची चालली पाहिजे या पारदर्शकतेने बोलत आहोत. नीलमताई जे बोलतात, तुम्ही रामकदमजी वेळेचा अपव्यय करू नका. वेळेचा अपव्यय करू नका. वेळ खूप थोडा आहे. मुद्दा असा आहे की पराग करंदीकर जे म्हणाले ते खरं आहे का? पोपट मेला आहे फक्त कोणी सांगणार, हा प्रश्न आहे. हा प्रश्न आहे का मी तुम्हाला विचारला? निश्चितपणे नाही, असं काहीच नाहीये. अच्छा, हे बघा, अत्यंत व्यापकतेचा विचार करून भारतीय जनता पार्टीनं 2014 मध्ये युती स्वतःहून तोडली नाही.
भूतकाळात सुद्धा आम्ही युती ठेवली होती, वर्तमानात सुद्धा युती ठेवावी अशी मानसिकता ठीक आहे आहे. आणि भविष्यात देखील कदाचित ठीक आहे, तशीच ठीक आहे. मानसिकता असेल, ठीक आहे. कारण विकास हा प्रमुख आमच्या ठीक डोळ्यापुढचा आहे. उद्देश आहे. निलमताई करत निलमताई मान्य आहे का तुम्हाला हे आणि राम कदमजी म्हणतात की 2014 मध्ये पण त्यांनी युती तोडली नव्हती, आता पण युती त्यांना तोडायची नाहीये? नाही, आता अभिजित तुम्हाला चांगलं माहिती आहे की हा विषय सुरू केला तर अजून 2 तास हा शो चालवायला लागेल, त्याच्यामुळे मी त्या विषयात जात नाहीये. पण मला राहुल पांडे म्हणाले जे आणि त्याच्यात त्यांनी जे म्हटलं त्याच्यात ज्यावेळेला आम्ही 2014ला सरकारमध्ये जाण्याचा विचार केला तेव्हा सुद्धा अनेक हिंदुत्ववादी जे लोक आहेत त्यांचा सातत्याने प्रयत्न चाललेला होता. त्याच्यामध्ये एक भिडे गुरुजींचा मला उल्लेख करायला पाहिजे, सांगलीचे, की ज्यांची मनोमन इच्छा होती की उद्धव साहेब आणि देवेंद्रजी अशा पद्धतीने एक अनेक वर्ष जे लोक एकत्रितपणे आमच्याबरोबर वेगवेगळे असले तरी जोडले गेलेले होते, या लोकांचा आग्रह होता. आणि त्यामुळे पांडे म्हणतात त्यातलं काही एक तथ्य असू शकतं, पण तुमचा जो मूळ प्रश्न आहे की दरी पार कशी करणार, तर त्याच्यात पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये आहे ती वस्तुस्थिती स्वीकारणं. आणि त्या वस्तुस्थितीमध्ये आज भाजपाचं सरकार आहे पण ते शिवसेनेच्या सहकार्याने शिवसेनेच्या पाठिंब्यावरती स्थिर सरकार आहे 2019 पर्यंत, हे एकदा परत लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण पारदर्शी कारभाराचा तो पहिला पाया किंवा खांब असू शकतो. दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये कार्यपद्धतीच्या मध्ये काही सुधारणा करणं आणि त्या कार्यपद्धतीच्या सुधारणांच्या बरोबर त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींना सामावून घेणं, विशेषतः जिथे शिवसेनेचे लोक आहेत त्या ठिकाणी, हा एक दुसरा भाग असू शकतो. आणि तिसरा असे महानगरपालिकांच्या मध्ये आता संभाजीनगरला आम्ही त्याच्यानंतर युती केली, नंतर फॉर्म्युला ठरला होता की 2 वर्षांनी दुसरा महापौर केला जाईल. तसं भारतीय जनता पक्षाला महापौर पद मिळालेलं आहे. त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे की आमच्याकडे सगळं सत्तेची पदं नव्हती, तर त्या संदर्भात सुद्धा संभाजीनगरमध्ये निलमताई, मी तुम्हाला थोडंसं थांबून, आपली वेळ संपत आली म्हणून एक छोटासा प्रश्न विचारतो. तुम्हाला विश्वास वाटतोय का की हे सगळं वातावरण जे गढूळ झालंय, हे सगळं वातावरण गढूळ झालं निवडून पुन्हा एकदा दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाल असं तुम्हाला वाटतंय का? विश्वास तुम्ही लोकांना देऊ शकता का? मुळामध्ये असं आहे की आम्ही सरकारमध्ये आहोत आणि अनेक मुद्द्यांवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आउट ऑफ द वे जाऊन आमच्या बैठकांमध्ये किंवा विधानसभेच्या सभागृहामध्ये सहकार्य देत असतात, हे मला इथे मान्यच केलं पाहिजे. दुसरीकडे माननीय उद्धव साहेबांचा आणि त्यांचाही चांगल्या प्रकारचा संवाद आहे. आता बाकीच्या प्रत्यक्षात काय घडणार हे मी तुम्हाला जाहीर करून टाकणं म्हणजे आपण उद्धव साहेब आणि देवेंद्रजींपेक्षा सुपर लिडर नाही आहोत ना, त्यामुळे मी त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणार नाही. पण जे काय असेल, आमचा पक्ष आदेशावर चालतो, जो आम्हाला आदेश येईल त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी होईल. उद्धव ठाकरेंनी तानाजी सावंतांना काल आदेश दिला होता नागपुरात जाऊन बोलण्याचा, असं आपण म्हणू शकतो आता या क्षणाला. छोटासा प्रश्न राम कदम तुमच्यासाठी. मुद्दा असा आहे की आता निलमताई म्हणाल्या की तुमच्या पक्षाचा किंवा तुमची सत्ता जी आहे ते शिवसेनेनं जो भक्कम पाठिंबा दिलाय त्याच्या जोरावरती आहे, याची आठवण ठेवावी लागेल. तर ती आठवण ठेवून तुम्ही परस्पर विश्वास निर्माण करण्यास यशस्वी ठराल असं वाटतं का? शेवटचा प्रश्न. भारतीय जनता पार्टीनं सुरुवातीपासून कायम 2 पावलं पुढेच ठेवून या राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी कायम मित्रपक्षाशी वागलेली आहे आणि तशीच त्याच पद्धतीनं माननीय देवेंद्र फडणवीसजी सगळ्यांना सोबत घेऊन एकत्र चाललेले आहेत आणि आजचं भाषणही त्यांचं त्याच अर्थाचं आहे. तर त्याच्यामुळे आता एवढ्या सगळ्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, 10 महापालिका होत आहेत, काही ठिकाणी स्थानिक पातळीवर होईल युती, काही ठिकाणी होणार नाही. पण भारतीय जनता पार्टी हा पक्ष विकासाचा अजेंडा घेऊन या सर्व बाबतीमध्ये आम्ही सकारात्मक पद्धतीनं विचार करतो. ठीक आहे, धन्यवाद. राम कदमजी, तुम्ही अतिशय महत्त्वाचा मुद्दा जाता सांगितलात. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर युती होईल, काही ठिकाणी होणार नाही. म्हणजे काही ठिकाणी ऑलरेडी पोपट मेलेला आहे, काही ठिकाणी त्याची घोषणा बाकी आहे. येत्या काही दिवसांमध्ये ज्या चर्चा बैठकांचा जोर लागेल आणि त्याच्यामधून जे बाहेर येईल ते महाराष्ट्राला बघायला मिळेलच. मात्र या वादाचा हा जो ट्रेलर आहे हा फक्त 2 दिवस झालेत, अजून 45 दिवस बाकी आहेत. आपल्याला अजून 45 दिवस हे सगळं महाराष्ट्राला बघायचं आहे. त्यामुळे अविश्वासाची दरी युती पार करणार का याचं उत्तर पुढच्या 2 दिवसांमध्ये दडलेलं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.